धैर्यशील माने असे खासदार आहेत की धैर्यशील माने तुम्हाला दिसले नसतील, पण ज्यावेळी महापूर होता, ज्या ठिकाणी महापूर होता त्या महापुरात मदत करताना धैर्यशील माने दिसलेत. कोरोनाचा काळ असताना कोरोनाच्या रुग्णांना मदत करताना धैर्यशील माने दिसलेत. आज कोरोनाचा काळ संपल्यानंतर राहिलेल्या 2.5 वर्षामध्ये देशामध्ये मोदी सरकार आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काय निधी आला आहे तो जास्तीत जास्त निधी या मतदारसंघामध्ये आणण्याचा आणि या मतदारसंघामध्ये आणत असताना प्रत्येक घटकाला त्या निधीचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे खासदार म्हणून धैर्यशील माने आहेत. धैर्यशील माने तुम्हाला प्रत्यक्षात रस्त्यावर दिसले नसतील, पण ज्या ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे त्या त्या ठिकाणी धैर्यशील माने दिसलेत. धैर्यशील माने आम्हाला संसदेत दिसलेत. धैर्यशील माने आम्हाला संसदेत प्रश्न मांडताना दिसलेत. धैर्यशील माने आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू देत, या मतदारसंघाचे प्रश्न असू देत, इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न असू दे, या तालुक्याचा प्रश्न असू दे, हे प्रश्न आपण खासदार रस्त्यावर फिरण्यासाठी नाही तर खासदार आपले जे प्रश्न आहेत ते राष्ट्राचे जे आपलं मुख्य भवन आहे त्या ठिकाणी मांडण्यासाठी निवडून देतो आणि ते काम खासदार धैर्यशील माने यांनी केलेलं आहे. गेल्या 30-35 वर्षामध्ये ज्या रस्त्याला एक खडा पडलेला नाही त्या रस्त्यासाठी गडकरी साहेबांच्याकडे पाठपुरावा करून आज त्या रस्त्याचं प्रत्यक्षात काम सुरू झाले. हे धैर्यशील मानेंचं काम आहे.